विजय शिवतारेंचे दौंड तालुक्यात दौऱ्यांना आता सुरुवात झालेली आहे। दौंडमधील 6 गावांना शिवतारे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत। दरम्यान दौंडमधील यवत इथल्या ग्रामदैवत काळभैरवनाथ या मंदिरात जाऊन विजय शिवतारेंनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय। 40 वर्षांना मतदान करून आमच्याकडे काहीच नाही आणि म्हणून कशासाठी आम्ही यांना मतं द्यायची। मतं मागायला इथे येतात, बाकी 5 वर्ष येत नाही। अशा प्रकारची जी मानसिकता आहे ती दिसते लोकांशी। आपण इथे चर्चा केली तर तेही आपल्याला दिसते। अजित पवारांचा उर्मटपणा कोणालाही आता तुम्ही मी गेल्यानंतर विचार, तरुण कुठच्याही तरुण पोरांना विचार, आम्ही मतदान त्यांना करणार नाही ही मानसिकता सर्वसामान्य तरुणांची आहे, सर्वसामान्य जनतेची आहे। आणि म्हणून मला वाटतं एक चांगली संधी, नामी संधी या निमित्ताने अपक्ष उमेदवार म्हणून देखील लोक प्रचंड, मला सकाळपासून आता इथे सगळे उमेदवारी माघारी घेऊ नका बोलतायत ना, सगळे चिडून आहेत सगळे। हे आता हे सगळे स्थानिक लोक आहेत, दोरगे कंपनी वगैरे। त्यामुळे निश्चितपणे लोकशाहीमध्ये अशा प्रकारची मतदान करण्याची संधी लोकांना देणं ही आवश्यकता आहे आणि ते कर्तव्य म्हणून ते करतो।